ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलं चर्चेत आलं। श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्णीय असलेले दीपेश म्हात्रे यांनी थेट भाजपात प्रवेश केला आणि आता ठाण्यात एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी गणेश नाईक यांनाच प्रभारी बनवलं गेलं आहे। म्हणजे स्पष्टच दिसतंय ठाण्यात भाजपाची तयारी आता जोरदार सुरू आहे। तर दुसरीकडे नाशिकमध्ये समीर भुजबळ आणि गिरीश महाजन एकत्र येण्याच्या तयारीत आहे। अहिल्यानगरमध्ये विखे आणि जगताप एकत्र येऊ शकतात। म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी हे दोघे मिळून शिंदे गटाला साईडला करताय काय असा प्रश्न तयार होत आहे। कणकवलीत शिंदे गट हा ठाकरे गटाशी हातमिळवणी करण्याचा विचार करत आहे, पण नारायण राणेंनी तिथेच स्पीड ब्रेकर टाकलाय। राजकीय भाषेत सांगायचं झालं तर हा स्पीड ब्रेकर क्रॉस करणं म्हणजे शिंदे भाजप युतीचं नातं तुटणं आहे। शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांची संख्या देखील चांगलीच वाढलेली आहे। त्यामागचं राजकीय कारण म्हणजे भाजपने शिंदेंच्या भोवती नाकाबंदी केलेली आहे। चारही बाजूंनी एकनाथ शिंदे मात्र चांगलेच अडकलेले आपल्याला दिसत आहे। त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे, पण ठाण्यात मात्र गणेश नाईक यांनी असा खुटा ठोकलाय की आता एक प्रश्न तयार झालाय, ठाणे वाचवायचं की मुंबई महानगरपालिका असा प्रश्न शिंदेंपुढे तयार होत आहे। खरं सांगायचं तर शिंदेंना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काय चाललंय याचं काहीच माहिती नाही। अहिल्यानगर, नाशिक, मावळ, पिंपरी चिंचवड, पुणे, छत्रपती संभाजीनगर या सगळीकडे भाजप आणि अजित पवार गट हे जवळीक वाढताना दिसत आहे आणि त्यांच्या हालचाली देखील हळूहळू वाढलेल्या आहे। पण एकनाथ शिंदे गट हळूहळू साईडला चाललेला आहे। जळगावमध्येही तर गुलाबराव पाटील यांनी सांगितलं, युतीत लढा, स्वबळावरचा नारा कार्यकर्त्यांना नुकसान करू शकतो असं त्यांचं मत आहे। पण शिंदे गटाला ठाऊक आहे भाजपने जर नाकाबंदी केली तर आपला देखील सुपडा साफ होऊ शकतो, हे त्यांनी अगोदर देखील पाहिलेलं आहे। सोलापूर आणि जळगावमध्ये शिंदे गट जवळजवळ मिटलाच आहे, पण आताच्या परिस्थितीमध्ये शिंदे यांच्या हाती मुंबई येणं अवघड झालेलं आहे आणि ठाणे टिकवणंही यांच्यापुढे आव्हान निर्माण झालेलं आहे। त्यांच्या पक्षात संघटना नाही, शाखा नाही आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येत सुद्धा नाही। नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीसाठीच्या मुलाखती सुरू आहे, पण शिंदे सेनेत मात्र शांतता दिसत आहे। यामुळे शिंदे वारंवार दिल्लीचे दौरे करत आहे का असा प्रश्न तयार होत आहे। भाजपसोबत समन्वय साधण्यासाठी, महायुती टिकवण्यासाठी, पण भाजप मात्र यावेळी ठाम आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असा नारा देखील त्यांनी आता दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे चालतील पण अजित पवार नकोत अशी भूमिका आहे। कोकणात मात्र एकला चलो रे ही भूमिका देखील आहे आणि जळगावात शिंदे आणि भाजपातील दरी मात्र वाढत चाललेली आहे। हे चित्र आता एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ करणार का अशी शक्यता देखील आहे। अमित शहांनी अलीकडेच एक विधान केलं होतं, कुबड्या हटवायच्या आहेत। हे वाक्य राजकीय वर्तुळामध्ये एका वेगळा संकेत देत आहे। त्यामुळे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना आता साईडला केलं जाणार का असे प्रश्नच तयार होत आहेत। मित्रांनो, ज्या पद्धतीत महाराष्ट्राचं राजकारण आता खेळ करत आहेत, खरंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण राजकीय थेट विश्लेषणांच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।